23 ऑगस्टला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर गंभीरतेने चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एकीकडे ही बैठक होत असताना तिकडे लगेच महायुतीची समन्वय समितीही हालचालीत आली। विविध मीडिया रिपोर्टनुसार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या विलीनीकरणासाठी पुढाकार घेतलाय आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचाही याला पूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा। एकीकडे रोहित पवार पुण्यात राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावत असताना दुसरीकडे शरद पवार विलीनीकरणासाठी आणि पैऱ्यानं महायुतीत जाण्यासाठी सूत्र हलवतात। शरद पवारांचा हा नेहमीचा तळ्यात मळ्यात खेळ राज्यातील राजकीय पंडितांनाही अजून समजलेला नाही। एकीकडे राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमाला रोहित पवारांनी छाती ठोक पाठिंबा दिला असताना दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांनी मात्र या कार्यक्रमापासून अंतर ठेवलेलं दिसलं। नाही म्हणायला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी या कार्यक्रमात हजेरी लावून महाविकास आघाडीचा धर्म पाळला, पण शरद पवारांचा गट यापासून अलिप्त राहिल्यानं आणि दुसरीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू झाल्यानं नेमकं शरद पवारांचा स्टँड अजूनही समजलेला नाही। रोहित पवारांच्या बॅनरबाजीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला होता। रोहित पवारांना माहिती आहे देशाचं भावी नेतृत्व कोण करू शकतं, त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावलेत। देशात राहुल गांधींशिवाय दुसरा पर्याय नाही हे देशाला समजलं असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि भाजपच्या वाढत्या जवळीकतेवरती सुद्धा निशाणा साधलाय। हे सगळे राजकीय सिनारिओ बघता शरद पवारांना महायुती अगदी हाकेच्या अंतरावर असल्याचंच दिसून येतंय। सगळ्यात आधी विषय समजून घ्या 23 ऑगस्टचा। रविवारी रात्री शरद पवार आणि त्यांचे सर्वात विश्वासू जयंत पाटील यांच्यात एक बैठक झाली। या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात थेट वाऱ्यासारखी बातमी पसरली की अजित पवारांच्या पश्चात आता विखुरलेली राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचालींना थेट शरद पवारांकडूनच वेग आला। दुसरीकडे वर्षा बंगल्यावर महायुतीची जी समन्वय समितीची बैठक झाली तिथून जी माहिती लीक झाली आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःही या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करायला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठा आरक्षणाचा आणि पवारांच्या सहानुभूतीचा मोठा फटका बसला होता। आता पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत। आगामी निवडणुकींमध्ये मराठा मतांचं ध्रुवीकरण रोखणं भाजपसाठी गरजेचं आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी भाजप सोबत जुळवून घेतलं तर महाविकास आघाडीची हवा तिथेच टाईट होईल, हा फडणवीसांचा पक्का हिशोब लागतोय। भाजप हायकमांडनेही याला ग्रीन सिग्नल दिला, कारण त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला दुखवायचं नाहीये, सोबतच भाजप मराठा विरोधी आहे असा मेसेजही जाऊ द्यायचा नाहीये। राज्यात एकनाथ शिंदेंच्या रूपाने एक मराठा चेहरा आधीच महायुतीत आहे। उद्या जर शरद पवार देखील महायुतीचा भाग बनले तर महायुती मराठा समाजाला जास्त अपील करणारी ठरणार आहे। यातून मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव देखील काही प्रमाणावरती कमी करण्याची सोशल इंजिनिअरिंग भाजप करू शकेल। दुसरीकडे आम्ही भाजप सोबत कधीच जाणार नाही असं जाहीर सभांमध्ये सांगायचं आणि पडद्यामागे मात्र दिल्लीश्वरांच्या गाठी भेटी घ्यायच्या, हा पवारांचा जुनाच पॅटर्न आहे। गेल्या काही महिन्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत ज्या फेऱ्या मारल्यात आणि मोदी शहांच्या गळ्यात गळे घातलेत त्याची तारीखवार कुंडलीच आता समोर आली आहे। जरा या तारखांकडे नीट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा वेळ किती आधीपासून सुरू आहे। 27 जुलै संसदेत अचानक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। नीट परीक्षेचा घोळ आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रश्न यावर चर्चा झाल्याचं कारण या भेटीमागे सांगण्यात आलं असलं तरी फक्त एवढ्याच विषयासाठी पवार स्वतः मोदींना भेटायला जातील का, हा प्रश्न विचारण्यात येतोय। महायुतीत सहभागी होण्यासाठी पवारांनी आधी पिच तयार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। पुढची तारीख 28 जुलै। या भेटीच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत मोठा राजकीय सोहळा झाला। सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्नाचं रिसेप्शन होतं। तिथे विरोधी बाकांवरचे नेते तर होतेच, पण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी हजेरी लावली। शरद पवार आणि भाजप श्रेष्ठींमध्ये झालेली ही भेट भविष्यातील एकत्र येण्याची नांदी ठरेल असं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात आलं। पुढची तारीख 29 जुलै। पुढच्या दिवशी आणखी एक गेम झाला। एका बाजूला प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार शरद पवारांना भेटत होते तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे थेट अमित शहांच्या दरबारात हजेरी लावून आले होते। म्हणजे दोन्ही बाजूंनी पूल बांधण्याचं काम वेगानं सुरू होतं। पुढची तारीख 10 ऑगस्ट।
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पवार गटाच्या सर्व 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची सामूहिक भेट घेतली। याचे फोटो सोशल मीडियावर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। या सगळ्या तारखा आणि बैठका काय दर्शवतात तर वरवर जरी भाजपवर टीका सुरू असली तरी आतून सेटिंग पूर्ण झाली। आता या संपूर्ण नाटकातला सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे एकीकडे विलीनीकरणाची चर्चा रंगत आलेली असताना दुसरीकडे पुण्यात काय चाललंय। पुण्यात आमदार रोहित पवार हे स्वतः रस्त्यावर उतरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे भव्य दिव्य बॅनर लावतात। महाविकास आघाडी कशी मजबूत आहे, राहुल गांधी हेच देशाचे नेते आहेत असं चित्र रोहित पवार दाखवण्याचा प्रयत्न करतात। हा प्रकार म्हणजे उद्या शरद पवारांनी जरी काही वेगळा निर्णय घेतलाच तर रोहित पवार काँग्रेस सोबत जाऊ शकतात असा इशाराच त्यांनी दिल्याचं म्हटलं जातंय। स्वतः जयंत पाटील सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून भाजप सोबत चर्चेची दारं खुली ठेवायची आणि पुन्हा दुसरीकडे महाविकास आघाडी सोबत असल्याचं भासवायचं हा शरद पवारांचा जुना फंडा पुन्हा एकदा समोर आला। पवारांची ही दुहेरी चाल पाहून सामान्य कार्यकर्ता मात्र पुरता गोंधळात पडला। रोहित पवारांना कदाचित या पडद्यामागील गेमची भनक नसावी किंवा हाही पवारांच्याच मोठ्या रणनीतीचा एक भाग असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे। या सगळ्या वावड्या आणि चर्चांना आता अधिकृत पूर्णविराम मिळण्याची लवकरच शक्यता आहे। 29 ऑगस्टला शरद पवारांनी याच पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पक्षाच्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीत विलीनीकरणाच्या प्रस्तावावर आणि भाजप सोबत जाण्याच्या अटी शर्तींवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबतं होणार आहेत। जयंत पाटील हे सुरुवातीपासूनच भाजप सोबत जाण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे या बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं हे आपण गेल्या 4 ते 5 वर्षात अनुभवलंय। जर दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र आल्या आणि त्यांनी फडणवीसांच्या मध्यस्थीने भाजपशी हातमिळवणी केली तर महाविकास आघाडीला विशेषतः उद्धव ठाकरेंना हा मोठा झटका बसणार आहे। ज्या पवारांच्या भरवशावर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं त्याच पवारांनी असं मध्येच दगा दिल्यानं हे ठाकरेंसाठी मोठं आव्हान ठरणार आहे। शरद पवारांचं हे तळ्यात मळ्यात शेवटी सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचं ठरणार की ते पुन्हा एकदा ऐनवेळी पलटी मारून भाजपला चकवा देणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? पवारांनी आता खेळलेली खेळी, पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडी, तारखांवर तारखा दिल्लीमध्ये पडतायत, भेटीगाठी होत आहेत, मोदी शहा सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला येत आहेत आणि या सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू एकच आहे की इथून पुढची प्रत्येक रात्र ही राजकीय असणार आहे, राजकीय वैऱ्याची असणार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। याबाबत तुमचं मत जरूर व्यक्त करा। जय महाराष्ट्र।